नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग. मी काय करतो? मी गोष्ट सांगतो आणि तुम्ही काय करायचं असतं? सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. सोपं. मागच्या भागात आपण बघितलं होतं की श्रीनगरमध्ये क्षेमगुप्ताच्या राज्यात काय परिस्थिती होती. क्षेमगुप्त हा फक्त शिकार, दारू, बाया यात गुंतलेला होता आणि त्याचा सासरा आणि प्रधान फाल्गुन हाच प्रत्यक्षात राज्यकारभार चालवत होता. पुढे काय झालं? परत जाऊया दिद्दाच्या राज्यात लोहारीला. बघूया तिकडे काय घटना चालू होत्या त्या. लोहारीन मधल्या राजवाड्यात राजकुमारी दिद्दा मोठी होत होती. तिच्या भावांचं शस्त्र शिक्षण ती पाहत होती. एकदा तिनं तिच्या दादाची तलवार उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यानं ती उचलली गेली नाही. इतकी जड तलवार तू कसा उचलतोस रे दादा? तिनं विचारलं. त्या भाबड्या प्रश्नाला दादानं हसून उत्तर दिलं. मोठी झालीस की तुला पण येईल उचलता, तो म्हणाला. भावांची लाडकी दिद्दा घोड्यावर बसायचा हट्ट करी. कधी ती शिवराजच्या पुढ्यात घोड्यावर बसून दौडायला जाई. श्रीलेखा जरी तिला डोक्यावर घट्ट रुमाल बांधल्याशिवाय जाऊ देत नसे, तरी थोड्या अंतरात दिद्दा तो काढून टाकी. शिवराजनं वेगानं घोडा दुडवायला सुरुवात केली की दिद्दाचे केस वाऱ्यावर भुरूभुरू उडत. शिवराजच्या चेहऱ्याला गुदगुल्या होत. दिद्दा त्याची लाडकी होती. या गुदगुल्यांच्यासाठी तो तिला समोर घेऊन दौडायला जायला अधिकाधिक वेळ काढत असे. पण दुर्दैवानं या सगळ्याला लवकरच ग्रहण लागलं. दिद्दा 4 वर्षाची होती तेव्हाची गोष्ट. कसा काय ठाऊक, पण तिला अचानक ताप आला. वैद्यराजांना बोलावणं केलं गेलं. वैद्यराज नागार्जुन आले. त्यांनी तिची आधी नाडी तपासली. त्यांचा चेहरा गंभीर झाला. तिचे डोळे बघितले, पोट दाबून बघितलं, एक मात्रा तिला उगाळून चाटवली. शिवराजनं त्यांचा गंभीर चेहरा पाहिला आणि त्यानं काळजीनं विचारलं, वैद्यराज, काय झालंय तिला? इतक्यात काही सांगणं कठीण आहे महाराज. सध्या तरी मी तिच्या तापावर उपचार करतोय, पण तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. मी उद्या पुन्हा येईनच. इतकं बोलून वैद्यराज निघून गेले. पण दिद्दाचा ताप काही उतरला नाही. दुसऱ्या दिवशी वैद्यराज पुन्हा आले. त्यांनी दिद्दाला परत तपासलं. खरं तर कालच्या मात्रेमुळे ताप तरी उतरायला हवा होता. या तापाचा उगमही लक्षात येत नाहीये. पण काही परकी वस्तू, जी नेहमीची नाही अशी काही प्राणीजन्य वस्तू तिच्या जवळ गेल्या काही दिवसात आलीये का? त्यांनी विचारलं. हो, राणी श्रीलेखा म्हणाली. गेल्या महिन्यात एक व्यापारी काफिला आला होता. त्यांच्या प्रमुखानं उंटाच्या कातड्याचे जोडे तिला भेट म्हणून दिले होते. वैद्यराज विचारात पडले. काही क्षणात त्यांनी सांगितलं, राणीसाहेब, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उंटाचं कातडं गरम असतं. बहुधा ते राजकन्येला सोसलं नसावं. थंडीच्या दिवसात बर्फ पडायला सुरुवात होईपर्यंत तरी तिला हे वापरायला देऊ नका. हा ताप मला नेहमीच्या तापांसारखा वाटत नाहीये. प्रणाम करून वैद्यराज निघून गेले. 2 दिवसात ताप उतरायला लागला, पण आता दिद्दा वेगळीच तक्रार करायला लागली. तिचा डावा पाय मधून मधून बधीर होत होता. त्याला सतत मुंग्या येत आहेत असं तिला वाटायचं. वैद्यांना राजांना निदान करता येत नव्हतं. शेवटी ते शिवराज पुढे जाऊन हात जोडून उभे राहिले. महाराज, क्षमा असावी, पण राजकुमारी दिद्दा यांचा आजार काही वेगळा आहे. ज्या व्यापाऱ्यानं ते कातड्याचे जोडे आणले, तो जिथून आला असेल त्या भागातला हा आजार असावा. आपल्या भागात ना या आजाराचे रुग्ण आढळत, ना त्याच्यावर उपचार करण्याच्या वनस्पती आढळत. मला त्याची गाठ घेता आली तर बरं होईल. पण तो व्यापारी एव्हाना माल घेऊन परत गेला होता. लवकरच बर्फ पडायला सुरुवात होणार होती. तेव्हा आता काही महिने तरी तो परत येणं शक्य नव्हतं. तरी शिवराजनं आपल्या सेवकांना त्याला शोधायला पाठवलं. आजाराची लक्षणं सांगून काही औषध असेल तर घेऊन यायला पिटाळलं. सुमारे महिन्याभरानं सेवक परत आले. पण त्यांनी आणलेली बातमी काही चांगली नव्हती. या आजाराला औषध नव्हतं. राजकुमारीचा डावा पाय कायमचा अधू होऊ शकतो हे ऐकून शिवराजच्या पायाखालची जमीन सरकली. आतापर्यंत दिद्दाला डावा पाय टेकवून उभं राहणं जमेनासं व्हायला लागलं होतं. ती डाव्या पायाने आधीच लंगडू लागली होती. केवळ उजव्या पायावर भार टाकून खुरडत पुढे जात होती. डावा पाय वाळायला सुरुवात झाली होती. शिवराजनं इतर वैद्यांना बोलावून दिद्दाच्या पायावर उपचार करायला सांगितलं, पण कोणालाच काही करता आलं नाही. शेवटी वैद्यराज नागार्जुन म्हणाले, महाराज, अनंतनाग येथे वृद्ध पण अनुभवी वैद्य गंगा शास्त्री राहतात. मी त्यांच्याकडेच वैद्यकशास्त्र शिकलो. प्रति धन्वंतरी असा त्यांचा लौकिक आहे. त्यांचा सल्ला घेता आला असता तर बरं होईल. शिवराजला ते पटलं. अनंतनाग श्रीवरापासून 50 कोस दूर. वार्धक्यामुळे गंगाशास्त्र्यांना येणं जमण्यातलं नव्हतं. त्यातून अनंतनाग हा काश्मीरच्या राज्यातला भाग.
त्यामुळे शिवराजनं आपले वैद्य नागार्जुन यांनाच अनंत नागला जायला सांगितलं. वैद्यराज नागार्जुन गेले आणि काही दिवसांनी परत आले. त्यांनी शिवराजची गाठ घेतली. महाराज, आपल्या आज्ञेनुसार मी जाऊन गंगा शास्त्र्यांना भेटून आलो. पण त्यांच्या म्हणण्यानुसार हा काही साधा आजार नाही. राजकुमारी दिद्दा यांना पूर्वजन्मीच्या कर्मामुळे भोगावी लागणारी ती फळं आहेत. यावर माणसाचा कुठलाही इलाज चालणार नाही. गंगा शास्त्र्यांच्या मते राजकुमारींनी गेल्या जन्मी अन्यायानं कोणाला तरी पंगू बनवलं असावं आणि त्यांचं पांगळेपण हे त्याचंच फलित आहे. आता यावर तर काही बोलणं शिवराजला शक्यच नव्हतं. वैद्यराजांच्या औषधाला गुण न आल्याबद्दल तो तक्रार सुद्धा ह्यावर करू शकत नव्हता. दिदा 5-6 वर्षाची होईपर्यंत तिची उंची वाढली, पण डावा पाय उजव्याच्या मानानं लहानच राहिला. तिला खुरडत चालताना पाहून शिवराजचं मन गलबलून येई. इतर मुलं खेळताना धावपळ करीत असताना दिद्दा त्यांचे खेळ बघत नुसती बसून असायची. आपल्याला त्यांच्या बरोबर धावता येत नाही म्हणून टिपं गाळीत राहायची. त्यांच्याबरोबर खेळायला म्हणून ती अंगणात उतरली तरी ती मागे पडायची. शिवराजच्या डोळ्याला धार लागायची. इतका राजा असून तो आपल्या लाडक्या लेकीसाठी काहीही करू शकत नव्हता. इतक्यात एक दिवस त्याच्या दरबारात एक बोलावणं आलं. पुरुषपूरचा राजा विष्णुराज यानं एक यज्ञ करायचं योजलं होतं. पुरुषपूर आजचं पेशावर हो. आजूबाजूच्या राजांना बोलावणं होतं. खरं तर पुरुषपूर ते श्रीवरा 100 कोसांचं अंतर. पण आलेल्या बोलावण्याला मान देऊन शिवराज जायला निघाला. पुरुषपूरचा यज्ञ अगदी उत्तम झाला. या यज्ञाच्या निमित्तानं पुरुषपूरच्या 100-125 कोसाच्या परिघातले बरेच राजे आले होते. तिथे एकमेकांच्या राज्यावर आक्रमण न करण्याचे आणि गरज पडल्यास एकमेकांना सहाय्य करायचे ठराव तर झालेच. पण या सर्वात महत्वाचं म्हणजे सिंहराजची गांधार राज दुर्मोही बरोबर गाठ पडली. दुर्मोही आणि सिंहराज यांचे अगदी लगेचच सूर जुळले. खरं बघायचं तर नात्यानं दुर्मोही हा श्रीलेखाचा मामा म्हणजेच मामे सासरा सिंहराजचा. पण साधारण वयाने दोघांच्यात काही फार फरक नव्हता. बोलण्याच्या भरात राजकन्या दिद्दाबद्दल दुर्मोहीला कळलं. दुर्मोही म्हणाला, शिवराज, झाला प्रकार दुर्दैवी आहे, पण तिथे आपला इलाज नाही. पण मी एक गोष्ट सुचवू इच्छितो. राजकन्याला वाहून नेऊ शकेल अशी एखादी गुलाम मुलगी तुम्ही तिच्या दिमतीला का ठेवत नाही? माझ्या भागात मोठ्या प्रमाणात गुलामांचा व्यापार चालतो. तिथे गुलाम म्हणून आणले जाणारे हबशी चांगले दणकट असतात. एखादी तरुण हबशी मुलगी मी मिळवून पाठवून देऊ शकेन. शिवराजला काय निर्णय घ्यावा हे कळेना. दिद्दा अशा मुलीला स्वीकारील की तिला आपल्या आजाराची त्यामुळे जास्त जाणीव होईल हे त्याला समजत नव्हतं. दुर्मोहीला काहीही पक्क न सांगताच शिवराज परत आला. पण 2-3 महिन्यात येणाऱ्या काफिल्याबरोबर एक दणकट हबशी मुलगी आली. राजा दुर्मोहीनं तिला पाठवलं होतं. रंगानं काळी होती, ओठ जाड होते. तिचे केस सुद्धा तिथल्या पद्धतीप्रमाणे अनेक वेण्या घालून बांधलेले होते. सुरुवातीला तिला बघून दिद्दा घाबरत होती. त्या मुलीचं नाव होतं वलगा. पण आपल्याला इथे का आणलेलं आहे याची वलगाला पूर्णपणे जाणीव होती. गरिबीमुळे सावकाराचं कर्ज फेडणं तिच्या बापाला शक्य झालं नव्हतं. त्या कर्जाच्या बदल्यात तरुण वलगाला सावकारानं त्याच्याकडून विकत घेतलं होतं. बाजारात तिला दुर्मोहीच्या माणसांनी पाहिलं आणि सावकाराला चांगली रक्कम देऊन विकत घेतलं. शेकडो कोसांचं अंतर तुडवून ती इथे पोहोचली होती. येताना कुठंतरी अंग मोडून काम करावं लागणार आणि त्याचबरोबर मालकाला जी इच्छा होईल ती पूर्ण करावी लागणार. त्याची वासनाही पूर्ण करावी लागणार. यासाठी ती मनाची तयारी करून आली होती. परतीचा मार्ग तिच्यासाठी बंद होता. पण ह्याऐवजी एका राजकन्याची दासी बनून राहणं तिला निश्चितच भावलं. एक दिवस असंच झालं. आधी खरं तर दिद्दा वलगाला आपल्या जवळपास येऊ देत नसे. सगळे खेळत असताना दिद्दा बसलेली असली, वलगा बाजूला उभी असायची, पण तिनं कधी वलगाकडे पाहिलं नाही. एक दिवस काय झालं, खेळणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला, चला आपण शर्यत लावू. दिद्दा म्हणाली, चालेल चालेल, मी पण येणार शर्यतीत. सगळे खो खो हसायला लागले. तू शर्यतीत? चला रे, आपण सगळे धावू. जो कोणी त्या तिथे लांब चिनारचं झाड आहे त्याला हात लावून परत पहिल्यांदा इथे पोहोचेल तो जिंकला. ठीक आहे? आणि तू ग, त्यांनी दिद्दाकडे वळून पाहिलं, तू नुसतं जायच्या अंतराच्या अर्ध पोचलीस तरी तू जिंकलीस. सगळेच खिदी फिदी फिदी हसायला लागले. चला 1, 2, 3 सगळी मुलं सुसाट सुटली. दिद्दाच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात वलगा पुढे झाली. तिनं खुणेनच
दिद्दाला आपल्या पाठीवर बसायची सूचना केली. बोलता येत नव्हतं कारण दोघींची भाषा तर वेगळी होती. शेवटी कसं बस दिद्दा नाईलाजाने तिच्या जवळ बघायला लागली आणि वल्गानं थोडंसं जबरदस्तीनेच तिला ओढून आपल्या खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतलं काय, वल्गा सुसाट धावत सुटली. सुसाट. तरी सुद्धा चिनार वृक्षाला पोहोचेपर्यंत ती सर्वात शेवटची होती. पण मागे वळल्यावर पुन्हाची सुसाट धावत आली. मुलांमधलं अंतर कमी 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 होत गेलं आणि पाहता पाहता सर्वात पुढे दिद्दाला पाठीवर घेऊन वलगा येऊन पोहोचली. हे मी जिंकले, मी जिंकले. दिद्दा अगदी खुश झाली होती. बाकीची मुलं थोडीशी हुरंगटली. तो मुलगा म्हणाला, तू कुठे? वलगा जिंकला, तू नाही जिंकलीस. तू कुठे धावली होतीस? हिने तुला पाठीवर घेतलं होतं. दिद्दा म्हणाली, ठरलं काय होतं? जो चिनारला हात लावून पहिल्यांदा इथे येईल तो जिंकला. त्यांनी धावायला पाहिजे असं कुठे म्हटलं होतं? त्यामुळे मीच जिंकले. पण त्या दिवसापासून वलगा आणि दिद्दा यांच्यातलं अंतर पूर्णपणे नष्ट होऊन गेलं. दोघी सतत बरोबर राहू लागल्या. वलगाच्या पाठीवर बसून फिरण्यात दिद्दालाही काही वाटेनासं झालं. किती झालं तरी सुद्धा मात्र व्यंग इतर मुलांच्या लक्षात येत होतंच. ते वलगाकडून जरी हरले तरी दिद्दाकडून हरल्याचं ते मान्य करत नव्हते. तिच्या पाठीवर तिला चरणहीन म्हटलं जाऊ लागलं. हे दिद्दाच्या कानावर येत असे. ती रडतच श्रीलेखाकडे गेली. काय झालं दिद्दा? श्रीलेखानं काळजीनं विचारलं. आई, मुलं मला चिडवतात, मला चरणहीन म्हणतात. दिद्दा, अगं त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. श्रीलेखा म्हणाली, त्यांना कुठे असं वलगाच्या पाठीवर बसून फिरायला मिळतं. ते तिला सुद्धा काळी घोडी म्हणतात. तिची समजूत कशी घालायची हे श्रीलेखाला कळत नव्हतं. आता दिद्दा आणि वलगा सतत बरोबर राहू लागल्या. दिद्दा पांगळी असली तरी हुशार होती. तिनं हातानं एक एक वस्तू दाखवून हबशी भाषेत त्यांना काय म्हणतात शिकून घ्यायला सुरुवात केली. हबशी म्हणजे ज्याला ॲबिसिनिया म्हटलं जातं तो प्रदेश. लवकरच वलगानं लोहारी भाषा शिकून घेतली आणि दिद्दाला हबशी भाषा येऊ लागली. या सगळ्याचा मोठा फायदा हा झाला की या दोघी एकमेकींची हबशी भाषेत काही बोलायला लागल्या की इतर कोणालाही काही कळत नसे. हबशी भाषा ही त्या दोघींची गुप्त भाषा झाली. पाहता पाहता दिद्दा 16 वर्षाची झाली. लग्नाचं वय झालं, पण तिच्याशी लग्न कोण करणार? सुरुवातीला सिंहराजनं इतर राजांकडे तिच्या विवाहासाठी प्रस्ताव पाठवला, पण त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. या पांगळ्या मुलीशी लग्न करायला कोणीही तयार नव्हता. सुरुवातीला काही दिवस प्रयत्न करून झाले, पण आपली मुलगी कधीच सासरी जाऊ शकणार नाही याची सिंहराजला खात्री पडली. ती चरणहीन असणार हे भविष्य तर खरं झालं होतं, पण ती दीर्घकाळ राज्य कसं करील याचा उलगडा सिंहराजला होत नव्हता. त्याला श्रीलेखापासून 3 तर सुलेखापासून 2 पुत्र होते. त्यामुळे दिद्दा लोहारींची तर राणी होणार नव्हती. शेवटी विश्वंभर भट्टांनी सांगितलेल्या भविष्याकडे दुर्लक्ष करून जे होईल ते पाहावं असा विचार सिंहराजनं केला. काही काळानंतर इतर राजांकडे तिच्या विवाहाचा प्रस्ताव पाठवणं सुद्धा सिंहराजला व्यर्थ वाटायला लागले. दिद्दा 16 वर्षातून 18, 18तून 20 करत होती, पण तिचं लग्न काही जुळत नव्हतं. आपल्याला कोणीच स्वीकारत नाही याची जाणीव मात्र तिला प्रकर्षानं होऊ लागली. ती आतल्या आत कुढू लागली. राजकुमारी, काय झालं? वलगानं तिचं कुढणं ओळखून विचारलं. काही नाही. मला माहितीये तुम्हाला काय झालंय ते. तुम्हाला पुरुष हवाय, होय ना? काहीतरी बोल नकोस, गप्प बस. राजकुमारी, मी स्वतः गेले या सगळ्यातून. त्यातून माझ्या माहेरी मी सुंदर मुलगी मुलगी मानले जायचे. हसू नका. तुमच्या सौंदर्याच्या कल्पना वेगळ्या आहेत, आमच्या वेगळ्या आहेत. तिथे आम्हाला लग्नाच्या वयाच्या होण्यापूर्वीच अनेक गोष्टी शिकवल्या जातात. पुरुषांना काय आवडतं, त्यांना खुश कसं करायचं इथपासून बरंच काही माहितीये मला. सांगेन कधीतरी. आत्ताच सांग, दिद्दा म्हणाली. आत्ता तुम्हाला सांगून तुम्ही त्याचा वापर तरी कधी करणार? ते मी पाहिन, तू सांग. सांगेन, पण त्याच्या आधी तुम्हाला खुश कसं करायचं हे मला पक्क माहिती आहे. दिद्दानं प्रश्नार्थक चेहरा केला. सांगते, पाठमोऱ्या व्हा. दिद्दा पलंगावर वलंगाकडे पाठ करून बसली. वलगानं तिचे खांदे चेपायला सुरुवात केली. खांद्यावरून पाठीवर, पाठीवरून पोटावर, पोटावरून स्तनांवर. वलगाचे हात कधी आले दिद्दाला कळलं देखील नाही. वलगानं तिला पलंगावर आडवं केलं. हळूवार हाताने तिची वस्त्र उतरवली. आधी दिद्दाच्या मांड्यांवर, मग मांड्यांच्या मध्ये वलगाची बोटं फिरू लागली. कधी न झालेली भावनांची अनुभूती दिद्दाला होत होती. वलगानं कधी थांबूच नाही असं तिला वाटत होतं. वलगाच्या बोटांनी तिला चरम सीमेवर पोहोचवलं. वलगाबद्दल तिला कधी वाटलं नव्हतं इतकं प्रेम आता वाटू लागलं. आणखी थोडा वेळ गेला. दिद्दा शांत झाली. तुला बरंच माहितीये ग, ती म्हणाली.
इथे तुमचे सौंदर्याचे मापदंड वेगळे आहेत. मला इथे कुठलाच पुरुष स्वीकारणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा माझ्या भावना मलाच तृप्त करायला लागतात. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, शिकवीन तुम्हाला हळूहळू, वल्गा म्हणाली. वल्गा आणि दिद्दा यांच्यात प्रेम बहरू लागलं, पण लोहारींच्या रीतिरिवाजात ते बसणार नव्हतं. लग्नाचं वय उलटून गेलं. दिद्दा 25शीत आली आणि नेमकी याच वेळी सिंहराजला क्षेमगुप्ताबद्दल माहिती मिळाली. क्षेमगुप्त कोल्ह्यांच्या शिकारीसाठी लोहारींबाहेरील जंगलात आला होता. सिंहराजनं सुनंदनला क्षेमगुप्ताची भेट घ्यायला पाठवलं. त्याला सन्मानानं राजधानीत बोलवून घेतलं. निमंत्रण स्वीकारून क्षेमगुप्त आला. सिंहराजनं त्याला अशा ठिकाणी बसवलं की जिथून त्याला समोरच्या खिडकीत बसलेली दिद्दा सहज नजरेला पडेल. सुस्वरूप दिद्दाला पाहून क्षेमगुप्त मोहित झाला, पण इतक्यानं भागणार नव्हतं. सिंहराजनं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती काढली होती. क्षेमगुप्ताला असलेलं मद्य आणि जुगाराचं व्यसन त्याला माहीत होतं. खास शिराजमधून आणलेली मद्याची सुरई त्यानं काढली. क्षेमगुप्ताचा पेला पुन्हा पुन्हा त्या मद्यानं भरू लागला, रिकामा होऊ लागला. थोड्याच वेळात सिंहराजनं जुगाराचा पट मांडायची आज्ञा केली. क्षेमगुप्त नकार देणं शक्यच नव्हतं. फासे पडू लागले. मद्याच्या धुंदीत असलेल्या क्षेमगुप्ताला हरवणं सिंहराजला काही कठीण गेलं नाही. सिंहराज एकामागून एक डाव जिंकू लागला. अंगावरील दागिने हरल्यावर क्षेमगुप्तानं पर्णोत्सच्या जवळच्या 36 गावांचा पण लावला. सिंहराजनं तो सुद्धा जिंकला. काय झालं क्षेमगुप्त? सिंहराजनं विचारलं. तुमचं लक्ष माझ्या कन्येकडे होतं म्हणून हरलेले दिसताय. क्षेमराजनं प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं. ती तिथे खिडकीतनं दिसते. ती माझी कन्या दिद्दा. थोडासा एक पाय अधू आहे म्हणून बिन लग्नाची आहे. पण पुढला डाव जर तुम्ही जिंकलात तर ती तुमची राणी. चालेल? क्षेमगुप्ताचे डोळे चमकले. मला मान्य आहे म्हणत क्षेमगुप्तानं फासे उचलले. अर्थातच तो डाव क्षेमगुप्तानं जिंकला हे सांगायला नकोच. आपल्या कुटील नीतीनं सिंहराजनं दिद्दाला नवरा मिळवून दिला होता. दिद्दाचं लग्न ठरल्याबरोबर लोहारींमध्ये तयारीची लगबग सुरू झाली. क्षेमगुप्ताची नशा आता पूर्णपणे उतरू नये यासाठी सिंहराज तजवीज करून देत होता. त्यानं खास पश्तुनी कहावा करायची आज्ञा दिली. काश्मीरमध्ये सुद्धा कहावा प्यायला जात होता, पण पश्तुनी कहावा आणखी वेगळा. त्यात खास गांधारून आणलेली अफू मिसळली होती. गरम वाफाळणाऱ्या कहाव्याचे पेले समोर आले. कहावा हे काही क्षेमगुप्ताच्या आवडीचं पेय नव्हतं. कहावा पाहताच त्यानं नाक वाकडं केलं. सिंहराज हसला. तो म्हणाला, क्षेमराज, तुम्ही काश्मीरी कहावा अनेक वेळा प्यायला असाल. हा खास पश्तुनी कहावा आहे. तुम्हाला विनंती करतोय, एकदा पूर्ण पेला पिऊन पहा. नाही त्यांनी तुम्हाला खुश केलं तर तुम्ही चौसरमध्ये हरलेली 36 गावं तुम्हाला परत देईन. सिंहराजला इतका विश्वास असलेला पाहून क्षेमगुप्तानं थोड्या नाईलाजानंच पेला उचलला. हळूहळू एक एक घोट घेत तो कहावा पित होता. सुरुवातीला त्याला काहीच वेगळं वाटलं नाही. पण आपण आवडलं नसल्याचं सांगितलं तर निदान हरलेली 36 गावं तरी परत मिळतील या विचारानं तो पेला संपवत राहिला. पेला संपत आला तोवर अफूचा अंमल चढायला लागला होता. मद्याच्या धुंदीपेक्षा ही धुंदी निराळी होती हे क्षेमगुप्तानं जाणलं. वा शिवराज, खरंच निराळं पेय आहे, क्षेमगुप्त म्हणाला. आवडलं ना? हो तर काय, मी प्रेमातच पडलोय याच्या. मला खात्री होती तुम्हाला आवडेल म्हणून. आणि आणखी कहावा. शिवराजनं आज्ञा सोडली. त्यावेळेपासून दिद्दाचं लग्न होऊन क्षेमगुप्त तिला घेऊन लोहारीन सोडेपर्यंत अफूच्या अंमलातून बाहेर पडणार नाही याची दक्षता सिंहराजनं घेतली. 4 दिवसातच क्षेमगुप्त आणि दिद्दा यांचा विवाह लोहारींमध्ये दणक्यात पार पडला आणि तिच्या सेवेसाठी बरोबर वलागाला घेऊन क्षेमगुप्त आपल्या राजधानीला जायला निघाला. पुढे काय झालं ऐकूया पुढच्या भागात. ऐकत राहा चरणहीन आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.